अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आपल्या ब्रह्मांड नायकांचा दिवस येत आहे. आपल्यासाठी दिवाळी येत आहे. 20 मार्चला आपल्या महाराजांचा प्रगट दिन आहे. आपल्यासाठी तो दिवाळीचाच सण आहे. लाखो करोडो स्वामी भक्त आहेत, दत्त भक्त आहेत. अगदी आटोक्याने महाराजांच्या सेवेला लागलेत. आणि मी लवकर व्हिडिओ बनवायचं हेच कारण की 28 तारखेपासून आपल्याला 21 दिवसांचं पारायण महाराजांच्यांनी रुजू करायचं आहे. आपल्याला 21 दिवसांचं संकल्पयुक्त पारायण करायचं आहे स्वामी चरित्र सारामृतचं. तर हा ग्रंथ असा आहे स्वामी चरित्र सारामृत. तर हा आपला महाराजांच्या अवतार लीलांचं वर्णन करणारा ग्रंथ आहे. आपल्यासाठी सुख संपत्ती आणणारा ग्रंथ आहे. आणि खरंच या ग्रंथाचं पारायण जर आपल्या घरात झालं ना तर आपल्याला कशाचीही कमी पडत नाहीये. सगळं आपल्याला भरभरून महाराज देतात. आणि खरंच जेवढं जास्तीत जास्त सेवा तुम्हाला महाराजांच्या रुजू करता येईल तेवढी जास्तीत जास्त सेवा आपल्याला या 21 दिवसात करायची आहे. ज्यांना काही प्रॉब्लेम असेल, कोणाची प्लेटची देदा असेल, कोणाला लग्नाला जायचं असेल, तर तुम्हाला 2-3 तारखेला लग्न असेल, तुम्हाला सगळ्या डेट माहिती असतात. त्याच्या आधी आपण जर काय 28 तारखेनंतर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आधीच 2-3 दिवस सेवा करायला घ्या. आणि 21 दिवसांचं महाराजांच्या 20 मार्चला पारायण रुजू करा. 11 माळी जप आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला तारक मंत्र 11 वेळा करायचा आहे. ह्या सेवा यांचं अनुष्ठानही तुम्ही वेगळं करू शकता. आणि ह्या सेवा तुम्ही असेही महाराजांचे पारायण करताना घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पारायण तुम्ही म्हणसाल ताई आम्ही आमचं लहान बाळ आहे, आम्ही संसारित बायका, आम्ही कामाला जातो, तर आम्ही एका बैठकीत पारायण करू शकत नाही. आणि हे कारण शक्यतो करून आपल्याला एकाच बैठकीत संपवायचं असतं. जर तुमचं लहान बाळ असेल तर तुम्ही ते 3 बैठकीत केलं तरी चालेल. सकाळी 7 अध्याय, दुपारी 7 अध्याय, संध्याकाळी 7 अध्याय असं केलं तरी पण चालेल. आणि ज्याला शक्य असेल त्यांनी एकाच बैठकीत करायचं आहे. आणि आज शक्यतो करून हे पारायण जेवण करून कुणीच करायचं नाही, जेवणाच्या आधीच करायचं आहे. नियम काय आहेत, आपल्याला मांसाहार कडकडीत वर्ज्य, आपल्या घरातही मांसाहार आपल्याला बनवायचा नाहीये. त्याच्याने आपल्या घरात निगेटिव्हिटी येते. त्यानंतर आपल्याला कडकडीत परअन्न वर्ज्य करायचं आहे. परअन्न आपल्याला घ्यायचं नाहीये. आणि 21 दिवस आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. संकल्पयुक्त पारायण असेल तर, जर संकल्पयुक्त नसेल तर तुम्ही नाही ब्रह्मचर्याचं पालन केलं तरी पण चालेल. असे पारायणाचे नियम आहेत. आणि हे पारायण आपल्याला 28 तारखेपासून 20 मार्च पर्यंत करायचं आहे. आणि आपल्या हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ही 20 तारखेपासून होते. म्हणजे आपल्या नवीन वर्षाचा पहिला दिवस हा आपल्या महाराजांच्या आशीर्वादाने सुरू होतोय. जसं आपला इंग्लिश वर्ष पण महाराजांच्या वाराने सुरू झालं, तसंच आपलं मराठी वर्ष सुद्धा महाराजांच्या आशीर्वादाने सुरू होणार आहे. असे हे पारायणाचे नियम आहेत. आणि आपल्याला जेवढे जास्तीत जास्त सेवा महाराजांच्या रुजू करायची आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये.